श्री स्वामी समर्थ श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनव्हिजिबल मंगळसूत्र कसं रेडी करायचं ते। तर यासाठी लागणारे साहित्य चला बघूया। तर सर्वात महत्त्वाचं आपण इथे यूज करणार आहोत अशा प्रकारची जी गेअर वायर असती ती यूज करणार आहोत, बघू शकता। त्यानंतर आपण यूज करणार आहोत अशा जे स्टोन आहेत ते यूज करणार आहोत। त्यानंतर काही गोल्डन बीड्स यूज करणार आहोत। त्यानंतर ब्लॅक कलरचे मी इथे क्रिस्टल मनी यूज करणार आहोत मंगळसूत्रासाठी। त्यानंतर जम्प रिंग यूज करणार आहोत। त्यानंतर इथे लॉक यूज करणार आहोत। त्यानंतर इथे लॉक बीड्स यूज करणार आहोत। तर चला बघूया आपल्याला कसं आपल्याला इनव्हिजिबल मंगळसूत्रासाठी जवळपास अर्धा मीटरच्या आसपास गेअर वायर कट करून घेत आहे। तर ही वायर एकदम पॅक असती, हिला आपण एक तर कात्रीच्या साहाय्याने कट करू शकतो अशा पद्धतीने। बाकीची राहिलेली तर व्यवस्थित ठेवूया। तर आता आपण ह्याला काय करणार आहोत, सर्वप्रथम मी इथे जे हे पेंडंट आहेत हे वन साइडला आपल्याला हा जो स्टोन आहे स्टोन पेंडंट तो इथे आपण ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता। तर याला मिडलला ठेवून घेणार आहोत आपण अशा पद्धतीमध्ये। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मध्यभागी टाकायचं आहे ब्लॅक क्रिस्टल टाकणार आहे मी इथे। हे जे आपण ब्लॅक क्रिस्टल घेतलेले आहेत ते यूज करणार आहोत। तर ब्लॅक कलरचा क्रिस्टल आपण इथे ओवून घेऊया अशा पद्धतीने, बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथे मिडलला जो गोल्डन बीड्स आहे हा आपला तो आपण यूज करून घेणार आहोत। गोल्डन बीड्स ओवून घेणार आहोत। आणि त्यानंतर पुन्हा एक ब्लॅक क्रिस्टल आपण ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो क्रिस्टल आहे स्टोन तो आपण पुन्हा ओवून घेणार आहोत रिपीट। आणि अशा पद्धतीने मिडलला मला पेंडंट टाइप पळ्यान टाइप पेंडंट रेडी करायचं होतं। तर मी इथे स्टोन ओवून घेतलेले आहेत। या साइडने देखील आपण दोन दोन ब्लॅक क्रिस्टल मनी ओवून घेणार आहोत। हे दोन स्टोन साइडनी ओवून घेतलेले आहेत, बघू शकता। त्यानंतर पुन्हा या साइडने दुसऱ्या साइडने देखील आपल्याला दोन स्टोन ओवून घ्यायचे आहेत काळी। तर यामध्ये आपण दोन्ही साइडने ब्लॅक स्टोन ओवून घेतलेले आहेत, बघू शकता। आणि याला आता आपल्याला मिडलला आणून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, बघू शकता। खूप सुंदर असा लुक याचा आपल्याला इथे बघायला मिळेल, दिसतोय सर्वांना। आता यात आपण काय करणार आहोत, लॉक बीड्स ओवून घेणार आहोत।
तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या साईडने गोल्डन मनी यूज करू शकता किंवा वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये काही मनी असतात ते तुम्ही देखील इथे यूज करू शकता. आता मी लॉक बीड्सचा जो मनी आहे तो इथे दोन्ही साईडने ओवून घेणार आहे. बघू शकता दोन्ही पदरांमध्ये मी इथे हा जो लॉक बीड्स आहे तो ओवून घेतलेला आहे. अशा पद्धतीमध्ये बघू शकता. आता आपल्याला याला पकडच्या साहाय्याने मिडलला घेऊन आपल्याला हा जो लॉक बीड्स आहे इथे प्रेस करून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे. बघू शकता म्हणजे यामधून पुढच्या साईडला आपले स्टोन किंवा जे क्रिस्टल आहेत ते आरपार जाणार नाही. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही डिझाईन इथे आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे मध्यभागी इथे आपल्याला ब्लॅक जे क्रिस्टल आहेत ते आपल्याला इथे ओवायचे आहेत. तर त्यासाठी मी काय करणार आहे सेंटरला आपल्याला हा जो पॅन्डलचा साईट आहे ती करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे जे की मानेवर वगैरे येतील अशा टाईपमध्ये आपल्याला इथे ब्लॅक आणि गोल्डन मनी टाकायचे आहे. तर त्यासाठी मी इथे काय करणार आहे अगोदर लॉक बीड जो आहे तो आपण इथे ओवून घेणार आहोत. सर्वप्रथम लॉक बीड ओवून घ्यायचा आणि लॉक करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला जे क्रिस्टल किंवा ब्लॅक मनी ओवायचे आहेत ते आपण ओवणार आहोत. आणि इथे हा जो ब्लॅक मनी आहे लॉक बीड आहे तो लॉक करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे याला लॉक करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत साईडने पुन्हा एक ब्लॅक मनी ब्लॅक क्रिस्टल मनी दोन ओवणार आहोत. खूप सुंदर असा हा लुक तुम्ही इथे बघू शकता रेडी होणार आहे. आणि एक गोल्डन मनी असं ओवून घेणार आहोत. बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन इथे ही तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर पुन्हा ब्लॅक क्रिस्टल दोन आपण ओवून घेणार आहोत. शक्यतो हे आपण मंगळसूत्रामध्ये रेडी केलेले आहे त्यामुळे यामध्ये आपण ब्लॅक क्रिस्टल मनी जास्त यूज केलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये इथे आपलं वन साइड रेडी झालेली आहे. त्यानंतर आता आपण लॉक बीड ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि इथे आपण पुन्हा हा लॉक बीड प्रेस करून घेणार आहोत. बघू शकता याला आता हे जे मनी आहेत लॉक बीडमुळे पुढे देखील जात नाहीत आणि मागे देखील येत नाहीत. अशा पद्धतीने इथे हे लॉक झालेले आहेत. बघू शकता. आता आपण सेम साईज या साईडने देखील लॉक बीडची बसवून घेणार आहोत अगोदर. बघू शकता लॉक बीड आपण इथे बरोबर दोन्ही साईज सेम टू सेम करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आणि क्रिस्टल मनी दोन ओवून घेणार आहोत. त्यानंतर गोल्डन मनी ओवून घेणार आहोत सेंटरला. अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा ब्लॅक दोन क्रिस्टल ओवून घेणार आहोत. त्यानंतर लॉक बीड्स तर अशा पद्धतीने इथे आपण याला लॉक करून घेणार आहोत. हा पीस आपला अशा पद्धतीत रेडी झालेला आहे. खूप सुंदर आणि उठून
दिसतोय, बघू शकता. त्यानंतर आता आपण बॅकला बघणार आहोत. तर एंडिंगला बघा आपण आता जम्प रिंग अँड लॉक ऍड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण इथे जम्प रिंग घेणार आहोत. जम्प रिंगला जरासं मी पॅक करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो मंगळसूत्राचा पॅटर्न आहे, हा इथे इनव्हिजिबल मंगळसूत्राला आपण इथे बॅक साईडला देखील जम्प रिंग आणि लॉक टाकून लॉक बीट्सनी पॅक करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी गेअर वायर होती ती कट करून टाकलेली आहे आणि सुंदर असा हा मंगळसूत्र आपला रेडी झालेला आहे, बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.